आज हा दिवस बघण्यासाठी आपण दादूंची इतके दिवस वाट बघत होतो. देव ग, यातूनही काहीतरी मार्ग निघेल ना. दादू आपल्या समोर आहेत, पण आपल्याला ओळखत नाहीयेत, कल्पनाच करवत नाहीये. देव, त्यांच्या अशा वागण्याला अनेक कारण आहेत. ते इतके दिवस कुठे होते, कुणाबरोबर होते, काय परिस्थितीत होते, आपल्याला काहीच माहिती नाही. त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याजवळ नाहीये देव. कशी मिळणार उत्तर? ते काहीच बोलायला तयार नाहीयेत काका. त्यांनी फोन केला होता तेव्हा सुद्धा ते असंच काहीतरी बडबडत होते. देव, हे बघ, या सगळ्याचा त्रास आपल्याला सगळ्यांनाच होतोय, पण अजून काही दिवस वाट बघण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. असं कसं बोलतोस तू काका? अरे इतके दिवस आपण एकाच आशेवर वाट बघत होतो की दादू कधीतरी परत येतील, आणि आता परत तू वाट पाहायला सांगतोस. ते काही नाही, दादूंना माझ्या सगळ्या प्रश्नांची आत्ताच्या आत्ता उत्तरं द्यावी लागतील. दादू, मी तुम्हाला झोपून देणार नाहीये, उठा. दादू उठा, दादू उठा. तुम्हाला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच द्यावी लागतील. दादू, तुम्हाला आम्हाला ओळखायलाच हवं. उठा ना दादू. देव प्लीज, ते खूप थकलेत देव, त्यांना आरामाची गरज आहे. तू असं वागून त्यांना आणखीन त्रास देणारस. प्लीज असं करू नकोस देव. देव प्लीज. देव काकू, हो, बाबा परत येतील हे सगळ्यांनाच माहित होतं, पण ते अशा अवस्थेत परत येतील असं कोणालाच नव्हतं वाटलं. काकू, ते आम्हाला कोणालाच नीट ओळखत नाहीये. ओळखत नाही? मी बोलते त्याच्याशी. नाही काकू, आता काही उपयोग नाहीये. ते आता झोपलेत. त्याला आपलं घर ओळखता आलं, पण घरातली माणसं ओळखता येत नाही. कसं शक्य आहे? नाही हो, त्यांना कळतच नव्हतं आपण कुठे आलोय ते. देवनी त्यांना घराबाहेर पाहिलं आणि आत घेऊन आली. काकू, आता पुढे कसं होणार हो? हे बघ, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. दाम्याला त्यानेच परत पाठवलं ना, त्याच्यावर विश्वास ठेव. काकू, राज कुठे आहे ग? माहित नाही कुठं गेलाय तो. आज 4 दिवसांनी निवांतपणे जेवला, तेवढ्यात कोणाचा तरी फोन आला, गेला घाईघाईने. काकू, बाबांची अवस्था मला तर पाहवत नाहीये हो. बाई, हे काय बोलतेस? अगं, आतापर्यंत आपल्याला त्याचाच आधार होता ना, आता त्याला आपल्या आधाराची गरज आहे. अशा वेळी तूच धीर सोडलास तर कसं होईल सांग? पण आता काय केलं म्हणजे त्यांना सगळं आठवेल, तेच काही कळत नाहीये. हे बघ, काही काळजी करू नकोस. आता मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण दोघी मिळून पुन्हा त्यांना डीव्ही देशमुख बनवून दाखवू. हं? मी तुला काही करायला सांगितलं आणि तू केलं नाही, अशी ही पहिलीच वेळ आहे, नाही का? शेवटचं सांगतो, खूप भयंकर चूक करतोस तू राज. याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे तुला? कोणतेही परिणाम भोगायची तयारी आहे माझी, मग माझा जीव गेला तरी चालेल. हे तू जीवाला घाबरत नाहीस, पण मी घाबरतो ना. स्ट्रायकर, मी तुला शेवटचं सांगतो, आतापर्यंत मी जे काही केलं ते मला नाईलाजानं करावं लागत होतं, पण आता नाही. काही वाटेल ते झालं तरी मी त्याला मारणार नाही. हे बघ राज, आता मी जे काही सांगणार आहे ते तुलाही माहिती आहे. आपल्या धंद्यात पहिलं पाऊल टाकताना आपला बॉस आपल्या हातात रिव्हॉल्वर देऊन सांगतो की समोर नेम धर, आता मागे वळून बघण्यात काही अर्थ नाही.
आणि तरीही मागे वळून बघायचं झालंच तर जे काही दिसतं ते फार भयंकर असतं रा. हे बघायची हिंमत आपल्यात नसते. जसा कोणावर तरी तू रिव्हॉल्वर रोखून उभा असतोस तसं कोणीतरी तुझ्यावर रिव्हॉल्वर रोखून उभा असत. आणि तुला तर माहिती आहे की मी मरणाला घाबरतो बुवा. पण मी घाबरत नाही. दादू 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 उठा, सकाळ झाली. गुड मॉर्निंग. उठा दादू, उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला आता आपण मस्त मॉर्निंग वॉकला जाऊया. बाबा गुड मॉर्निंग. हा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय राष्ट्रपतींनी. पेपरातच छापून आलंय. अरे वा, चिन्याने माझं काम केलं. अरे तो चिन्या कुठे? बाबा चिन्या, अरे चिन्या कुठे गेला? बघतो मी. काय हवंय? अभिलाषा चहा आण पटकन. बाबा बसा ना, चहा पिऊया आपण. हा अभिलाषा. बाबा चहा घ्या. बाबा चहा घ्या ना. दादू दादू बाबा बाबा पास झाली नाटकं. त्यांच्या बोलण्याचं तुम्ही इतकं कौतुक काय करताय? ते भ्रमिष्ट झाले काकू. त्यांना डॉक्टरांची गरज आहे. ते जर असं सतत बडबडत राहिले ना ते एक दिवस आपण वेडे होऊ. अभिलाषा बास. काय झालं साक्षी? दादू परत आले. मी दादूंबद्दल इतकी महत्वाची बातमी दिली आणि तू काहीच रिॲक्ट होत नाहीये. साक्षी, अगं तू एवढी आनंदाची बातमी रडत रडत सांगणार असेल तर मी कसा रिॲक्ट होऊ? हीच बातमी तू आनंदाने ओरडून सांगायला हवी होतीस. मला तसं सांगायला आवडलं असतं राज, पण दादू आलेत म्हणून हसावं की रडावं तेच समजत नाहीये. म्हणजे ते आम्हाला कोणालाच ओळखत नाहीयेत राज. स्वतः कुठल्या तरी दुसऱ्याच विचारात असतात. तासन तास भिंतीकडे तोंड करून काहीतरी असंबद्ध बोलत राहतात. त्यांच्या दृष्टीने अजूनही मी एक लहान मुलगीच आहे आणि देऊचं शिक्षण अजून चालू आहे. दादू असं का वागतायत राज? सांग ना. आम्हाला जे दादू परत हवे होते ते तर परत आलेच नाहीत. साक्षी, दादू जर असे वागत असतील तर आपणच त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. दुसरं आपल्या हातात काय आहे? एक गोष्ट आहे राज, आपण दोघं मिळून तळोबाकडे प्रार्थना करूया आणि सांगूया की दादूनं परत पहिल्यासारखं नॉर्मल कर. साक्षी, तुझ्या दादूंना बरं वाटावं म्हणून मी नाही प्रार्थना करू शकत. नाहीतर माझा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. काय झालं राज? राज, नाही साक्षी, तू एकटीच तळोबाला साथ घाल. राज प्लीज. नाही सांगितलं ना एकदा. सॉरी. दादू पाणी.
काका, काकू म्हणते तसं आता मलाही वाटायला लागलंय. दादूंना आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. बाबांना डॉक्टरांकडे न्यायचं म्हणजे काय झालं म्हणजे काय? देऊ बाबा कसे वागतात ते आत्ता फक्त आपल्याला माहिती आहे. डॉक्टरांकडे नेलं तर ही गोष्ट जगजाहीर व्हायला किती वेळ लागणार आहे? बघते मी. सर कुठे? नमस्कार सर. ओळखलं? तुमचा आवडता विद्यार्थी लाल्या, इन्स्पेक्टर अर्जुन दीक्षित. डीवी सर, मी सिनियर इन्स्पेक्टर वागळे, खास तुम्हाला भेटायला आलो. हे बघा, प्लीज आमच्या कुठच्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही टाळू नका. मला सांगा, कोण होती ती माणसं? डीवी सर, मला सांगा, काय मागण्या होत्या त्यांच्या? कुठे लपवून ठेवलं होतं तुम्हाला? कोण काही बोलल्याचं आठवतंय का तुम्हाला? प्लीज डीवी सर, काहीतरी बोला प्लीज. हे बघा, तुमच्या बोलल्याशिवाय आम्हाला काहीही करता येणार नाही. आम्ही त्या माणसांपर्यंत नाही पोहोचू शकत. आमच्या प्रश्नाची उत्तरं टाळू नका प्लीज. वाकळे साहेब, तुम्ही त्यांना कितीही प्रश्न विचारलेत ना तरी ते काहीच उत्तर देणार नाहीत. कारण त्यांना आता ते स्वतः कुठे आहेत हेच माहीत नाहीये. राज, तळोबाने आपली प्रार्थना आता ऐकली असेल. दादू लवकर बरे होतील. काय झालं राज? मी आल्यापासून बघते तुझं लक्ष लागत नाहीये. तुला कसलं टेन्शन आहे का? नाही, तुझ्या दादूंबद्दलच विचार करत होतो. तुला दादूला भेटायचं होतं ना? हो. चल मग आत्ता. नाही, आत्ता नको. ते आत्ता आराम करत असतील. मी त्यांना नंतर भेटीन. उगाच कसली तरी कारणं देत बसू नकोस. चल लवकर. नाही साक्षी, मी नंतर भेटीन त्यांना. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. चल लवकर. साक्षी, चल. साक्षी ऐक माझं. अगं, देवयानी, डॉक्टरांना बोलवलंय? नाही, पण आता बोलू. मला वाटतं तुम्ही डॉक्टरांना लवकरात लवकर बोलवायला हवंय. वेळ घालू नका. चिन्या, अरे चिन्या, कुठं होतास? सकाळपासून मी तुझी वाट पाहत होतो. आणि त्या बुलडोझरचं काय झालं रे? मी तुला म्हटलं होतं ना त्या बुलडोझरला थांबव, तो माझ्या अंगावर येतोय. तू जा, आत्ता जा आणि ताबडतोब थांबव त्याला. जा 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 जा, पटकन जा. दादू, दादू, विक्रमादित्य, कोणाची वाट पाहताय? देवयानीची. म्हणजे शाळेसंबंधीच काम होतं तिच्याकडे, म्हणून तिची वाट बघतोय. अहो, पण ती आज येणार नाहीये. का? तुम्हाला काहीच माहित नाही वाटतं. अहो, आपले डीव्ही सर परत आलेत. काय काय सांगता काय सर? डीव्ही सर परत आले? अहो, ही बातमी जेव्हा शाळेत पोचली ना तेव्हापासून आम्हाला सगळ्यांना इतका आनंद झालाय की काही विचारू नका. अहो सर, साहजिकच आहे ना. डीव्ही सर परत आले म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होणं अगदीच साहजिक आहे. पण ते कधी आले होते? मी तुम्हाला काय विचारत बसलोय? मी आता देवयानीला भेटून तिलाच विचारतो. बाय बाय सर. आज डीव्ही सरांनी काही सांगायला नकार दिला असला तरी आमच्या परीनं आम्ही शोधून काढूच. मीनवाईल त्यांना जर काही सांगायचं असेल तर आम्हाला नक्की सांगा. नक्की. आणि देवयानी, डॉक्टरांना बोलवण्यात अजिबात वेळ घालू नका. आम्ही येतो.
दाम्या दाम्या कुठे आहे? आत बरं आहे ना? अरे नाही नाही मला नको असं नको करू. मला नको माझ्याकडे बघ तू. तो बुलडोझर माझ्या मुलांच्या अंगावर आहे. सगळ्या शाळेवर तो चढणार आहे. मला नको आहे ते, मला अजिबात नको. घर आहे रे बाबा, घर आहे. नाही रे, बुलडोझर नाहीये इथं. असं काय करतोय तू? असं बोल ना. अरे, तुला कल्पना नाही. तो चिन्याला बोलव. त्या चिन्याला बोलव तू आधी. तो बुलडोझर माझ्या अंगावर घालणार. चिन्या नाही नाही. शांत हो रे बाबा, शांत. असं काय बघतोयस? मी गोदा काकू. हा दाम्या, काळजी करू नको. बुलडोझर नाही, काही नाही इथे. बघ आम्ही सगळे आहोत बघ. आहोत ना, है ना? नको काळजी करू बाबा. अरे सगळं नीट होईल खरंच. देवयानी, काय ग हे? परमेश्वरा, हे असं कसं झालं रे? खुदा काकू, आज ना उद्या दादू आपल्याला ओळखतील अशी आशा ठेवल्याशिवाय आपल्या हातात आता काहीच उरलं नाही. होय ग. आम्हाला डी.व्ही. देशमुखांना भेटायचं. सॉरी, तुम्हाला नाही भेटता येणार. त्यांची भेट घेणं फार महत्वाचं आहे मॅडम. आम्हालाच नाही तर लोकांनाही जाणून घ्यायचं आहे डी.व्ही. देशमुख सरांबद्दल. झाला तेवढा तमाशा पुरे झाला नाहीये का? का तुम्ही माझ्या दादूंच्या मागे लागलाय? निघून जा इकडून. मॅडम प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट मॅडम. मी तुम्हाला प्लीज म्हणते. दादूंना आरामाची आणि आम्हाला दादूंची गरज आहे. आमच्यावर उपकार होतील. प्लीज इथून निघून जा. मॅडम प्लीज प्लीज मॅडम प्लीज.